पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विभा, मी वाईट वागले ग, असं वागायला नको होतं मी। तेच मला कळत नाही की तुम्ही असं का वागलात, का बोललात तुम्ही असं त्यांना? भला माणूस आहे तो। भला माणूस आहे ना व, मग त्या भल्या माणसाला समजाय नको का कुणाच्या किती जवळ जायला पाहिजे ती? विवाह कसं कळत नाही, कधी कधी जास्त आपुलकी बी घातक ठरती। अय्या, आपुलकी जिव्हाळा याचा प्रश्नच नाहीये। ते आपल्याशी चांगलं वागले, आपण त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे, इतका साधा विषय आहे हा। त्यांची बायको जाऊन 5 वर्ष झाले ताई। इतकी वर्ष त्यांनी त्यांच्या मुलीला एकट्यानं सांभाळलंय आणि तरी दुसरं लग्न केलं नाही। याचा अर्थ त्यांचं त्यांच्या बायकोवर किती प्रेम आहे हे आपल्याला समजायला नको का? तरी ते इथं भूलगावात येऊन माझ्याशी लग्न करतील असं कसं वाटलं तुम्हाला? वय वाटलं मला तसं, म्हणूनच तो सारखं सारखं कारण काढून येतोय, तो आपल्या घराशी लगटपणा करतो। अय्या, काय बोलताय तुम्ही? तुम्ही पहा, अगं तुला ठाव नाही, हे सगळं चंद्रविलास करतोय। आणि आता चंद्रग्रहण जवळ आलंय ना, म्हणून तो जागृत झाला आहे। आई, काय बोलताय तुम्ही? काय संबंध आहे चंद्रविलासचा? या सगळ्याच्या मुळाशी चंद्रविलास आहे। हे चंद्रग्रहण धोकादायक आहे। या चंद्रग्रहणाला काय तर अभद्र घडणार आहे, चंद्रविलास मध्ये अभद्र घडणार आहे। चंद्रविलासला बळी लागतो आणि तो त्याच्या बळीवर नजर ठेवून आहे। कसला बळी? तुम्ही काय बोलताय मला जरा स्पष्ट सांगाल का? कुणावर नजर आहे चंद्रविलासची? तुझ्यावर। तुला हेरलंय त्यानं, पण बळी जीवाचा असेल असं नाही। बळी असेल पण जीवाचा नाही म्हणजे? काही माणसं चंद्रविलासला हवी असतात। तू वाड्यातनं जिवंत परत आलीस तर आनंद होण्याआधी घाबरले होते। तू सुखरूप परत आलीस म्हणजे तू चंद्रविलासला हवी असणार। तू एवढ्या वेळात त्या वाड्यात गेलीस, एक रात्र वस्तीला बी होतीस, तरी तुझ्या केसाला धक्का लागला नाही। म्हणजे चंद्रविलासनं तुझ्याबद्दल नक्कीच काहीतरी विचार केला असणार। कदाचित चंद्रविलासला तू कायमची हवी असणार। त्यासाठी तू काय बी करू शकतो, कुणाला वाचवू शकतो तर कुणाचा जीव बी घेऊ शकतो, कुणाला एकत्र आणू शकतो तर कुणाला तोडू बी शकतो। कुणाला तोडणार, कुणाला जोडणार? आई, तुमच्या मनात नेमकं काय आहे ते कळेल का मला? विभा, तू जर चंद्रविलासला कायमची हवी असेल तर तुला अनंताला एकत्र आणल्याशिवाय आणि तुमचं लगीन लावल्याशिवाय त्याला काय पर्याय आहे? आई तुम्ही बसा जरा, ऐका माझं। हे बघा, एकतर असं काही असेल असं मला वाटत नाही, आणि जरी असेल तरी लग्न करण्यासाठी आम्हाला दोघांना तसा विचार करायला नको का? आमच्या मनात तसं काही नाहीये आई। पण चंद्रविलासच्या मनात असेल तर
आपल्याला कसं कळणार? आपल्याला काय ठाव? विभाग हे सगळे चंद्रविलासचे खेळ आहे. जणू कसा आपल्या अंगाला चिकटतो आणि आपल्याला खबर बी लागत नाही ना, तसा आहे तो वाडा. तो आपल्या आयुष्याला कधी चिकटतो आपल्याला समजत बी नाही. आई आओ तुम्ही खूप विचार करताय. अख्ख्या गावानं त्या चंद्रविलास बद्दल विचार केला तर ठीक आहे. अहो पण आई, तो वाडा असं कसं काय करू शकेल? ती एक वास्तू आहे, वास्तू. वय म्हणूनच त्या वास्तूला शक्ती बी आहे. आणि वास्तूला वास्तू पुरुष असतो आणि वास्तू पुरुषच ठरवतो तिथं काय होणार आहे ते सगळं बरोबर असलं तरी कुठलीही वास्तू कुणाचंही नशीब नाही घडवू शकत. तुम्ही खूप विचार करताय आई, तुम्ही नका विचार करू. आता बास, शांत राहा जरा. उशीर झालाय खूप, मी जेवणाची तयारी करते. पोरी, तुझ्या नशिबात काय वाढून ठेवलंय काय माहित, पण जे काय होईल त्याचा चंद्रविलासशी संबंध असणार हे नक्की. चंद्रविलास नियतीपेक्षा वरचढ ठरला नाही म्हणजे मिळवलं. देवा, या पोरीला चंद्रविलास मधल्या सगळ्या शक्तींची लढण्याची शक्ती दे. चंद्रविलास हे माझा विश्व आहे. या विश्वामध्ये जो कोणी येतो त्याला माझे नियम लागू होतात. आजवर माझ्या शक्तीने ज्या कुणावर मी ताबा मिळवला त्याच्या देहाकडून मी मला हवं ते घडवत होतो. पण आज पहिल्यांदा मी कुणाला तरी दिसलो. नंदा माझ्यापर्यंत पोचली ती नानामुळे. नाना त्याची फळं भोगेलच, पण ही नंदा माझं सगळं गुपित रहस्य जाऊन त्या अनंताला सांगणार. पण त्याआधी तिला माझ्याशी लढावं लागेल. सर्वशक्तिमान महान शक्तीशी लढावं लागेल, म्हणजेच माझ्याशी लढावं लागेल. दुष्टग्रह रक्षणाय विध्वंसकाय सर्वभूतमंडल सर्वप्रेतमंडल रक्षकाय नमः. भगवंता, हात जोडून तुला एकच प्रार्थना आहे. मी माझ्या कर्माने आयुष्यभर असा तडफडत झुंजत राहिलो, पण माझ्या दिवंगत पोरीला असा अधन तरी ठेवू नकोस. तुझ्या शक्तीचा एक अंश तिला दे. जन्म आणि मृत्यू सगळे तुझेच फेरे आहेत ना रे. मग या फेऱ्यातून तिला मुक्त कर. तिच्या प्रयत्नांना यश दे. नंदाला शक्ती दे, मुक्ती दे देवा. नाना, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करताय आणि मी तुम्हाला मारायचा प्रयत्न करत होते. ही इतकी विचित्र वेळ कोणावर येऊ नये. वडील म्हातारे झाले की मुलगी त्यांना समजून घेते. मी जिवंतपणे तुमची काळजी घेऊ शकले नाही आणि मेल्यानंतर मी तुमचा जीव घेत होते. मला माफ करा नाना. मला शर्वरीच्या देहातून बाहेर पडायचंय. तुमच्या समोर नंदा म्हणून येऊन तुमची माफी मागायची आहे नाना. नाही, असा विचार करू नकोस. या देहात तू सुरक्षित आहेस. कितीही वाटलं तरी भावनेच्या आहारी जाऊन हा देह सोडण्याची घोडचूक करू नकोस. असं समज, हा देह म्हणजे तुझं कवच आहे, जे नरहरी कधीच फोडू शकणार नाही. शर्वरीचा देह तुझी तलवार आहे आणि ढालही. मला एकदा तरी तुम्हाला नंदा म्हणून भेटायचंय.
बाळा, असा आग्रह धरू नकोस. आपल्या भेटीपेक्षा तू अनंताला लवकरात लवकर भेटून त्याला हे सगळं सांगणं जास्त महत्वाचं आहे. काहीही झालं, कितीही संकट आली तरी अनंताला सगळं सांगेपर्यंत शर्वरीचा देह तुला सोडायचा नाहीये, हे लक्षात ठेव. अनंत जिथे असेल तिथे जा, त्याला भेट आणि सगळं सांग. एवढं करावंच लागणार आहे. मी अंतूला सगळं सांगेल. अभद्राची पुनरावृत्ती मी होऊ देणार नाही. अंतूला आणि शर्वरीला मी चंद्रविलासच्या तावडीतून नक्की सोडवेन. आशीर्वाद द्या नाना. बाबा, बाबा, अरे कुठेस तू? तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बाबा, निदान हाकेला ओ दे. कुठे गेला असेल हा? शरू, शर्वरी, बाबा, तू इथे आहेस का? बाबा, शरू, मी इकडे. बाबा, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. शरू, इकडे 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 आहे ना, मी इकडे, या बाजूला. बाबा, बाबा, नाना, 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 लवकर या, काहीतरी वेगळं घडतंय. नाना, शरू, मी या बाजूला आहे. अगं इकडे आहे मी. शर्वरी, अगं मी इकडेच आहे. हा अनंत नाहीये. नरहरी आपल्याला चकवून अडकू पाहतोय. तू सावध राहा नंदा. तो काहीतरी भयानक करणार आहे. नरहर पंताचा खेळ आता सुरू झालाय. इथं थांबणं तुझ्यासाठी धोकादायक आहे. पण मी तर शर्वरीच्या शरीरात आहे. शरूच्या देहात असलीस तरी इथं नेमकं काय घडणार आहे हे तुलाही माहित नाही आणि मलाही माहित नाही. चंद्रविलास मध्ये तू अडकशील, त्यापेक्षा तू काही काळासाठी बाहेर जा. पण मी तुम्हाला एकटं सोडून कसं जाऊ? त्याने तुम्हाला काय केलं तर? माझ्या जगण्या मरण्यानं कुणाचं काहीही अडणार नाहीये. पण आता तुझं नरहरीच्या तावडीतून सुटून जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आज वाचलीस तर उद्या योग्य वेळ साधून तू आनंदाला सगळं सांगू शकशील. जा नंदा, जा. पण मी तुम्हाला नीट भेटलेही नाहीये. कशी जाऊ मी? हे बघ, तरीही आपली भेट होणार नव्हतीच. जी आणि जेवढी झाली ना त्यात समाधान मानू. आता वेळ घालवू नकोस. नीक पोरी. नाना, नाना,
आरडाओरडा करून काही होणार नाहीये. तुमचा आवाज अनंतापर्यंत जाणारच नाहीये. कारण एकदा दिग्बंधन केलं की सगळे मार्ग बंद होतात आणि फक्त निर्माण होतं नरहर पंथाचा अवकाश. जिथे आवाजच काय साधी हवा सुद्धा माझ्या परवानगीशिवाय आत येऊ शकत नाही किंवा बाहेर जाऊ शकत नाही. इथे निर्माण होतं नरहर पंथाचा अवकाश. तुम्ही भोगणार, मी उपभोगणार. मी तुला काहीही होऊ देणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तुला अनंतापर्यंत पोहोचवीनच. बाबा, बाबा लवकर ये. बाबा, हा हॅलो. नशीब तुम्ही माझा फोन उचललात. आईनी तुमच्याशी असं वागायला नको होतं. त्यांच्या वतीने मी माफी मागते तुमची. तुम्ही कशाला माफी मागताय? ॲक्च्युली आय एम व्हेरी सॉरी. कारण तुमच्या कौटुंबिक प्रश्नामध्ये मी खरं तर बोलायला नको होतो. त्यांना माझा राग येणं साहजिकच आहे, त्यामुळे खरंच आय एम व्हेरी सॉरी. अहो नाही, तसं नाही आहे. खरं तर त्यांचा असा समज होण्यामागे काहीतरी वेगळीच कारण आहेत. वेगळी कारण म्हणजे? हा, तेच सांगायला मी तुम्हाला फोन केला होता. या सगळ्याच्या मागे चंद्रविलास आहे. हे बघा, मला माहिती आहे तुम्हाला हे कदाचित पटणार नाही किंवा तुमचा विश्वास बसणार नाही, पण आई सांगत होत्या की येणारं चंद्रग्रहण आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे. चंद्रविलासवर काहीतरी अभद्र घडणार आहे. अहो तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी पटतंय का? मला पटत नव्हतंच, पण माझा आईंवर पूर्ण विश्वास आहे. आणि आई म्हणत होत्या की तो वाडा विशेषतः स्त्रियांसाठी वाईट आहे. आणि त्या वाड्यात स्त्रियांच्या बाबतीत ज्या काही घटना घडलेत त्या भीतीदायक आहेत. आधी त्या वाड्याने अशा काही घटना घडवून इतरांना त्रास दिलाय. हवं तर तुम्ही तपासून घ्या एकदा. नाही, पण आईंना कसं काय माहिती हे सगळं? त्यांना कोणी सांगितलंय का? आईंनी अनुभवलंय हे सगळं. त्यांच्याबरोबर त्यांच्या मैत्रिणी पण होत्या, पण त्या नाही वाचल्या. त्यांच्यापैकी फक्त आईच अशी एकमेव स्त्री आहे जी वाचलेली आहे. आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या डोळ्या देखत बघितलंय. तुम्ही काय काय बोलताय तुम्ही हे सगळं? हे बघा, माझं तुम्ही मला पूर्ण बोलू द्या. आणि आईंचा तुमच्याबद्दल गैरसमज होण्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही चंद्रविलास मधून आलाय. आईंना असं वाटतंय की आपली भेट होणं, माझं चंद्रविलास मध्ये येणं, हे सगळं तो वाडा घडवून आणतोय. आणि आपण त्याच्या फेऱ्यामध्ये नकळत अडकत चाललोय. येणारं चंद्रग्रहण घातक आहे आपल्या सगळ्यांसाठीच. तुम्हाला हे सगळं पटत नाहीये हे तुमच्या गप्प बसण्यावरून लक्षात आलंय माझ्या. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की माझ्याबद्दल जसा गैरसमज करून घेतलाय तसा आईंबद्दल करून घेऊ नका. बाकी विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर आहे. ठेवते मी फोन. या वास्तूत नेमकं काय आहे हे डोळसपणे शोधायलाच हवं. नाना, नाना काय होतंय? खूप त्रास होतोय का नाना? ठास कायमची थांबेल आता.
आणि तो काही करू शकणार नाही शरू. नाही 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 नाही, थांब थांब थांब. तुला शरू म्हणायचं का नंदा? काय विलक्षण खेळ आहे नाही.